शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि इथे सर्वात महत्त्वाचं हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर आपल्याला काय बघायलो तर आता आपला हरभरा परिपूर्ण कापणी करण्यास तयार झालेला आहे. कारण कालचा जो हवा पाऊस होता त्यामुळे हरभरा चहूबाजूनी हवेमुळे असा वाकडा तिकडा इकडे तिकडे म्हणजे पडलेला आहे. तर त्यामुळे काय झालं की आपल्याला असं वाटतं की आतमधला सर्व भाग आता इथं सूर्यप्रकाशामुळं आतमध्ये गेलेला आहे, सूर्यप्रकाश आतमध्ये गेला आहे ते भाग पडल्यामुळं. आणि जमीन कालच्या पावसामुळे थोडी ओली होती, परंतु आता ती जमीनसुद्धा आता हडकली आहे 2 दिवसापासून. आणि हरभऱ्याला बघा माल कशा प्रकारे आहे, तो अशा प्रकारे माल आहे. समजा असा परिपूर्ण वाळणं चालू झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे प्रति फांदी घाट्याची संख्या भरपूर आहे आणि एकदम परिपूर्ण असा वाळलेला आहे. कुठं कुठं शेंड्याला अवचित, कुठं एखाद्या जागी जिथं पाण्याची शिप जास्त किंवा झाली असेल किंवा नोजल वगैरे एखादं लिकेज असेल तशा जागीच फक्त इथं कुठं कुठं घाटे ओले आहेत. तर अशा प्रकारे आपण इथं बघल्यानंतर आणि सकाळी आता 9 वाजले आहेत, तर याच परिस्थितीमध्ये आपल्याला हरभरा हा कापणी करावा लागतो, नाहीतर घाटे गळ होण्याची शक्यता असते. तर यासाठी आपण इथं कापणीला सुरुवात केलेली आहे आज. तर आपला हरभरा जो आहे सिलेक्शन 10++ कापणी सुरू आहे. अंतर आहे 2.5 फूट. एकरी 20 किलो आपण पेरला. एक वेळेस आपण खत दिलेलं आहे 10-26-26, त्याच्यासोबत दुसरं काही दिलेलं नाही. आणि पहिली फवारणी क्लोरोपायरिफॉस 30 मिली, M45 30 ग्राम. दुसरी फवारणी आपण केली आहे साप पावडर 30 ग्राम, प्रोफेक्ट सुपर 30 मिली आणि बाकीच्या सर्व फवारण्या आपण इमामेक्टिन 10-10 ग्राम इथं फवारणीसाठी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 5 फवारण्या झालेल्या आहेत. आणि याच्यात आंतरपीक वगैरे काही नाही, फक्त हरभराचा आहे 2.5 फुटावर. आणि बघा इथं कशा प्रकारे हरभऱ्याचं बूड वगैरे एकदम जबरदस्त आहे. अशा प्रकारे 20 किलो पेरल्यानंतर. आणि इथं पक्षी थांबे म्हणून आपण सूर्यफुलाचा उपयोग केला, कारण या बारीक जे फांद्या आहेत या फांद्यावर छोटे पक्षी बसतात आणि जवळपास 20-30 फुटातल्या अळ्या खातात. नंतर हरभरा जसा मोठा होतो तसं फांद्या पण वर येतात, तसं पक्षी पण वर बसतात. आणि सर्वात महत्त्वाचं, सूर्यफुल आल्यानंतर सूर्यफुलातला जे दाणे आहेत ते भरल्यानंतर इथं पोपट येतात आणि सर्व सूर्यफुलाच्या दांडीवर बसून त्या याच्यावर जे सूर्यफूल आहे त्या फुलावर बसून त्याच्यातूनला सगळा जे दाण्याची संख्या आहे ती खाऊन टाकते. आता कुठल्याही प्रकारचं इथं सूर्यफुलामध्ये दाणे वगैरे राहिलेले नाही. आपण इथं बघू शकता सर्व पोपटाने खाऊन घेतलेलं आहे. हे बघा काहीही राहिलेलं नाही, पूर्ण फुल रिकामं केलेलं आहे. तर अशा प्रकारे सूर्यफुलांनी पूर्ण माल खाल्ला आहे. आणि पक्ष्याचं जे म्हणतात, तर छोटे पक्षी इथं अशा याच्यावर बसतात दांड्यावर आणि त्याचा तोल पक्ष्यांचा ही दांडी जाड असल्यामुळं सांभाळल्या जाते आणि ते अळ्या जवळपासच्या खातात. तर अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपला हरभरा परिपूर्ण कापणीला आलेला आहे. आणि हरभरा आहे सिलेक्शन 10++. URV प्रक्रियायुक्त असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रन्स वगैरे, बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्यखत 1919 05234 टॉनिक वगैरे काही फवारण्याची गरज पडली नाही. तर त्यासाठी ही जी व्हरायटी आहे ही दणकट आहे, मजबूत आहे, रोगमुक्त आहे. URV प्रक्रियायुक्त असल्यामुळं एकाच वर्षी वापरता येते, परत वापरता येत नाही. आपल्या सर्व व्हरायट्या मागच्या बंद झालेल्या आहेत, फक्त एकच व्हरायटी चालू आहे सिलेक्शन 10++ URV प्रक्रियायुक्त. हलक्या, भारी, मध्यम, कोरडाऊ जमिनीत येणारी, चिबट जमिनीतसुद्धा येणारी व्हरायटी आहे. आणि URV प्रक्रियेमुळे फक्त एकदा आपण याला पेरू शकतो, पुढच्या वर्षी परत URV प्रक्रिया केल्याशिवाय पेरता येत नाही. आणि आपले फवारणीचे पैसे URV प्रक्रियेमुळं उत्पादन शक्ती वाढलेली असते, रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असते, उगवणशक्ती वाढलेली असते आणि बलवान बनलेली असते. पानाची जाडी भरपूर झालेली असते, घाट्याची साईज जाड झालेली असते. त्यामुळं याच्यावर अळ्याचं प्रमाण कमी येते, कारण टरफल जे आहे हे जाड होते, त्यामुळे अळी टरफलाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. तर त्यासाठी अळ्यांचं प्रमाण कमी येते URV प्रक्रियेमुळं. त्यामुळे आपले 5,000 ते 7,000 रुपये फवारणीचे वाचतात. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास आपल्याला एकरी साधारणतः इथं 15 ते 25 क्विंटलपर्यंत उत्पादन या व्हरायटीपासून आपण सहज शक्य आहे. आणि जबरदस्त व्हरायटी आहे.